मराठी कथा सशाने केली गंमत। एक जंगल होते। जंगलाला लागून समुद्र होता। जंगलात एक हत्ती राहत होता आणि एक ससाही। समुद्रात एक मोठा मासा राहत होता। जंगलातला तो हत्ती मस्तवाल होता। सशाला तो रोज विनाकारण छळत असे। एकदा त्या सशाने ठरवले की त्या हत्तीची खोड मोडायचीच। एके दिवशी तो ससा त्या हत्तीजवळ गेला आणि म्हणाला, गजराज, तुमच्यापेक्षा अधिक शक्तिवान या जगात कुणीही नाही असं मला परवापर्यंत वाटत होतं। मग काय झालं? पण आता मला वाटतं की मीच तुमच्यापेक्षा अधिक शक्तिवान आहे। असं होय? मग बघूया तू किती शक्तिवान आहेस ते। बघा गजराज, मी तुम्हाला दोरी बांधून समुद्रात ओढत नेतो। ठीक आहे, बांध मला दोरीनं आणि ओढ। सशाने एक लांबच लांब दोरी आणली। ती त्याने हत्तीच्या अजस्त्र अंगाभोवती अगदी गच्च आवळून बांधली। त्या दोरीचे दुसरे टोक समुद्रात खोलवर गेले होते। त्या समुद्रात असलेल्या एका मोठ्या प्रचंड माशाच्या अंगाभोवती ती दोरी गुंडाळली होती। त्या माशाला सशाने म्हटले, मत्स्यराज, मी तुमच्यापेक्षा बलवान आहे। आता मी ही दोरी ओढीत तुम्हाला समुद्राबाहेर नेईन। आणि मग त्यानंतर जी गंमत घडली ती अशी। तिथून ससा निसटला आणि एका झुडपाच्या मागे जाऊन लपून बसला। काय काय घडते ते पाहू लागला। ससा आपल्याला समुद्रातून बाहेर ओढतोच कसा, असा विचार करून तो प्रचंड मासा समुद्रात दूर दूर जाऊ लागला। आणि इकडे हत्ती, ससा आपल्याला ओढून समुद्रात नेतोच कसा हे पाहतो या जिद्दीने दूर दूर जंगलात जाण्यासाठी धडपडू लागला। पण आश्चर्य हे की मासा जागच्या जागी खिळून बसला आणि हत्तीही तसाच एकाच जागी पुतळ्यासारखा उभा राहिला। असे होण्याचे कारण म्हणजे मासा हत्तीला आपल्याकडे ओढीत होता आणि हत्ती माशाला। दोघांची शक्ती पण समानच होती। त्या दोघांचा समज असा की ते दोघे सशाला ओढत आहेत। त्या दोघा अजस्त्र प्राण्यांची अशी गंमत पाहत ससा खळखळून हसत होता। प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।